नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशीला शिलाई कोर्स मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो बघा, मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण आहे ना प्रिन्सेस कट ब्लाउजचं इथे कटिंग करणार आहोत। तर ऍक्च्युली 32 साईजचं इथे आपण डीप गळ्याचं कटिंग करणार आहोत। तर एका ताईची खूप दिवसापासून रिक्वेस्ट होती की 32 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाउज दाखवा आणि बॅक साईडला आपल्याला इथे हुक करायचे। तर मग डीप गळ्याची कटिंग कशी करायची? बऱ्याच वेळा काय होतं, डीप गळा ज्यावेळेस आपण कटिंग करतो त्यावेळेस काय होतं, शोल्डर थोडंफार आपल्याला ऍडजस्टमेंट करावं लागतं। ते शोल्डर कसं ऍडजस्टमेंट करायचं ते ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याच पद्धतीने बॅक साईडला कोणती मेथड वापरायची ते सुद्धा मी सांगणार आहे। कशा पद्धतीने मायनस पद्धत आपल्याला इथे वापरायची आहे ते सुद्धा मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याच्यानंतर आपलं जे आर्महोल मध्ये शक्यतो जास्त करून डीप गळ्यामध्ये काय होतं, आर्महोल मध्ये फुगा पडतो। तर ते पडू नये त्याच्यासाठी आर्महोलची कटिंग नक्की कशी करायची ते सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल। तर इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 32 साईजचं इथे डीप नेक गळ्याची कटिंग आपण म्हणजे पेपर कटिंग करणार आहोत। तर ऍक्च्युली आपल्या सबस्क्रायबर एका ताईची खूप दिवसापासून रिक्वेस्ट होती की ताई 32 साईजचं डीप गळ्याची कटिंग दाखवा असं। तर आज आपण फायनली इथे 32 साईज प्रिन्सेस कट मध्ये डीप गळ्याची कटिंग बघणार आहोत, ते पण आपल्याला बॅक हुकचं बघणार आहोत आपण। तर सर्वात पहिल्यांदा बॅक साईडचं हुकचं असेल तर अशा वेळेस आपल्याला काय करायचंय, इथे तुम्ही शिलाईमध्ये किती दाबता तर ऍक्च्युली काय करायचं, इथे मी 3च लाईनचं शिलाईमध्ये दाबते म्हणून 3 लाईनचं इथे मार्किंग करून घेणार आहे, जास्त नाही। कारण अर्धा इंच ते शिलाईमध्ये मी शक्यतो हुकायचं दाबत नाही, म्हणून तुम्ही अर्धा इंच शिलाईमध्ये दाबत असतील तर तुम्हाला काय करायचं, अर्धा इंच इथे शिलाईमध्ये दाबून घ्यायचंय। ओके, म्हणजे मार्किंग करून घ्यायचंय तुम्हाला। इथे मी आता 3च लाईन घेतलेले आहे आणि 3 लाईन वरती आपल्याला इथे एक लाईन ड्रॉ करून घ्यायची। सर्वात पहिल्यांदा हे बॅक साईडचं हुकचं करतोय म्हणून आपल्याला बॅक साईडला हुकची मार्किंग करून घ्यायची सर्वात पहिल्यांदा। आता इथे सर्वात पहिल्यांदा आता बॅक साईडचा आपला डीप गळा आहे। तर आता 32 साईज मध्ये त्यांनी मला मेजरमेंट वगैरे दिलेलं नाहीये त्या ताईंनी। तर त्यांचं जे मेजरमेंट असेल तर तुम्ही ते मेजरमेंट इथे जसंच तसं मेथड वापरायची। काही कमरेचं मेजरमेंट कमी जास्त असेल किंवा तुमचा गळा, आता इथे मी गळा घेणार आहे 10.5चा घेणार आहे, डीप गळा पाहिजे त्यांना। तर 10.5चा आपण शक्यतो 10च्या पुढे हे डीप गळेच आपण मानतो त्याच्यामध्ये। तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचंय, तुमचे मेजरमेंट फक्त वापरायचे, सेम मेथड वापरायची आपल्याला इथे। तर 32 साईज मध्ये सपोज इथे शोल्डर आपण 14चं घेऊयात तर त्याचं निम्म किती येणार आहे, 7 इंच। 14चं 32 साईज मध्ये 14चं इथे आपण शोल्डर घेतलं तर त्याचं निम्म येणार आहे 7 इंच। ओके, किंवा त्याच्यापेक्षाही कमी शोल्डर हे येऊ शकतं। तर आता इथून आपल्याला काय करायचंय, डीप गळा हा 10.5चा बॅक साईडचा असल्यामुळे आपण इथे काय करणार आहोत, जवळजवळ इथे मायनस काय करायचं, निम्म शोल्डर मधून जवळजवळ इथे मी 2.25 इंच मायनस केलं। हे बघा, 11चा जरी गळा असेल तरी तुम्हाला इथे 2.25 इंचाचं असं मायनस करायचंय निम्म शोल्डर मधून। तर इथे मी मार्किंग म्हणजे शोल्डर आपण सपोज इथे मी 32 साईज मध्ये 14 घेतलं तर 14चा आपला दुसरा भाग आपण किती घेतला, 7 इंच। तर 7 मधून आपण किती वजा केलं, 2.25 इंच, 2.2 म्हणजे आपल्या इथे बरोबर किती आलेलं आहे, जवळजवळ 4.75 म्हणजे 4.25 इंचाचं शोल्डर आपल्याला इथे घ्यायचंय। हे बघा, ह्या पद्धतीने आपण मायनस केलं तर 4.25 इंचाचं शोल्डर इथे मी घेतलेलं आहे। इकडे सुद्धा 4.25 इंचावरतीच मार्किंग करायचंय आपल्याला। ओके, ह्या पद्धतीने मार्किंग केल्यानंतर आपल्याला वरच्या बाजूने काय करायचंय, मुंडा राऊंड साठी आपल्याला इथे लाईन द्यायची। तर इथे मी 5.5 इंचावरतीच मार्किंग करणार आहे। ह्या पद्धतीने 32 साईज मध्ये मी 5.5 इंचावरती मार्किंग केलं आणि इथे आपल्याला काय करायचे, लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। इथे मी लाईन ड्रॉ करून घेतली। इथे अर्धा इंच आपल्याला हे क्रॉस कंपल्सरी प्रत्येक साईज मध्ये द्यायचंय। डीप गळा असेल तरी सुद्धा आपल्याला इथे द्यायचंय। आता इथे आपला डीप गळा असल्यामुळे 32 साईजचा आपला चौथा भाग किती येणार आहे, 8 चौक 32। ओके, तर 8 इंच आपण इथे घेणार आहोत आणि 1.5 इंच आपली मार्जिन इथे आपण ऍड करणार आहोत। परंतु जास्त डीप गळा असल्यामुळे आपल्याला काय करायचंय, इथे आपल्याला काय करायचंय, 10.5चा डीप गळा असल्यामुळे आपल्याला इथे मायनस करून घ्यायचंय। तर मागचा भाग जवळजवळ मी 3 लाईनने मायनस करणार आहे। हे बघा, अशा पद्धतीने 3 लाईन मी इथे मायनस केलं
ओके, त्याच्यानंतर 1.5 इंच आपल्याला इथे पुढे मार्जिन ऍड करायची. तर हे आपण मायनस केलेलं ते कमी होणार आहे, तर मी इथे मार्किंग ती कॅन्सल केलेली. ओके, अशा पद्धतीने. तर जेव्हा पण तुम्हाला डीप गळा शिवायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने, आता हा 10.5चा गळा आहे, जर 11-12चा गळा राहिला असता तर मी डायरेक्ट अर्धा इंच मायनस केलं असतं. म्हणजे आपलं जे चौथा भाग आहे त्याच्यातून मी हे 3 लाईन मायनस केलेले आहे. तर तुम्ही बघू शकता जवळजवळ आपलं हे 32 साईजचं जे मेजरमेंट आहे तर बॅक साईडचाच पार्ट इथे आपण हे बघतोय, पाठीमागचा भाग. ओके, तर इथे मी मायनस केलेलं आहे. आता इथे आपल्याला काय करायचंय, पुढचा आता डीप गळा असल्यामुळे आपल्याला इथे 1.5 इंचावरतीच मार्किंग करायचंय. आता तुम्ही म्हणणार की ताई नेहमी तुम्ही 1 आणि 1.25 इंचावरती मार्किंग करता, परंतु इथे काय करायचं, डीप गळा असल्यामुळे आपल्याला काय करायचं, इथे जास्त हा गळा आपला पसरणार आहे. तर ते पण मी तुम्हाला क्लिअर करून सांगणार आहे. सध्या तर आपण हे आर्महोलचं मार्किंग करून घेऊया. आता इथे आपल्याला काय करायचंय, अगदी जवळून आपल्याला हा आर्महोलचा शेप द्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने हा शेप द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर मी खालच्या बाजूला हा 3 लाईन अशा पद्धतीने खाली घेतलेला आहे. म्हणजे हा फॅब्रिक आपल्याला खाली घ्यायचा. मी अगदी आर्महोल हा अगदी खोलगट दिलेला आहे. अशा पद्धतीने. तर तुम्ही बघू शकता ही आपली फिक्स लाईन आहे ही, आणि इथून आपला अर्धा इंच हा शोल्डर मध्ये दाबलं जाणार आहे. आता आपलं हे आर्महोल राऊंड येणार आहे ते म्हणजे आपलं 14.5चा आर्महोल राऊंड आहे. ओके, 14, 14.5 इंच किंवा इथे 15चा पण आर्महोल राऊंड हा येऊ शकतो 32 साईज मध्ये. तर त्याचं निम्म घेतलं तर दुसरा भाग किती येणार आपल्या इथे, तर 7.25 इंच. ते 7.25 इंच आपलं इथे परफेक्ट मेजरमेंट यायला पाहिजे. तर तुम्ही इथे बघू शकता माझं परफेक्ट असं फक्त एक लाईन आपली इथे मागे पुढे झालेली आहे, जास्त पण नाही. हे बघा इथे हे 7.25 आणि एक लाईन, इथे एक लाईन एक्स्ट्रा येते. तर एक लाईनचा इतका फारसा फरक पडत नाही. तर अगदी परफेक्ट असं आपला हे मेजरमेंट इथे आलेलं आहे. ओके, तर ह्या पद्धतीने तुम्हाला मेजरमेंट मोजून बघायचंय. बघा इथे मी शोल्डर मायनस केलं तरी सुद्धा माझं हे आर्महोल राऊंड अगदी, सॉरी, इथे मी जे छातीचं मेजरमेंट आहे त्याच्यामध्ये मायनस केलं तरी सुद्धा माझा आर्महोल राऊंड हा परफेक्ट जितका आहे तितकाच यायला पाहिजे. तो डीप गळा असू द्या किंवा बोटनेक असू द्या, कॉलर असू द्या, कोणतं पण असू द्या, तरी त्याच्यामध्ये हा व्यवस्थित परफेक्ट आपला हा आर्महोल राऊंड यायलाच पाहिजे. सपोज इथे मला मी मायनस केलं नसतं तरी सुद्धा मग मी हा शेप कुठून दिला असता, अगदी 1 इंचावर 1.25 इंचावरती मी हा शेप दिला असता, इथून दिला असता. ओके, परंतु मी काय इथं 1.25 इंचावरतीच हा शेप दिलेला आहे, कारण डीप गळा आहे. हा जो फॅब्रिक आहे मी 1.25 इंचावरती 1 इंचावरती पण देऊ शकले असते, परंतु नाही. हा शेप सपोज मी इथे आता रेड मार्कर वापरते, इथून हा शेप अशा पद्धतीने दिला असता. ओके, आता हे हा आपण 1.25 इंचावरती हा शेप दिलेला आहे. आता हे मी तसंच मार्किंग ठेवते. ओके, म्हणजे तुम्हाला समजेल. मी आपलं बाकीचे जे मार्किंग आहे ते करून घेऊया आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे डिटेलमध्ये. ओके, सर्वात पहिल्यांदा पूर्ण उंची. इथे मी पूर्ण उंची घेणार आहे. आता मी जे मेजरमेंट दाखवते ते माझ्याकडे कस्टमरचं मेजरमेंट आहे, म्हणून मी तुम्हाला कस्टमरच्या मेजरमेंट नुसार दाखवते. तुम्ही इथे बघू शकता. हे बघा 32 साईजचं इथे माझ्याकडे मेजरमेंट आहे. पूर्ण उंची 13.5 आहे. ही माझी कस्टमरची वही आहे, त्याच्यावरच मी तुम्हाला मेजरमेंट इथे तुम्ही बघू शकता. मुंडा राऊंड इथे मी 7.25 घेतलेले आहे, तेच मी तुम्हाला इथे दाखवते. 13.5 आपली संपूर्ण उंची आहे. उंचीमध्ये कमी जास्त असू शकतं, ते तुम्हाला तुमच्या कस्टमरनुसार बघायचंय. 13.5 त्याच्यामध्ये 1 इंच प्लस केलं आपण, म्हणजे इथे आपलं किती येणार आहे, 14.5 इंचावरती आपण मार्किंग केलं. सो तुम्हाला पण ह्याच पद्धतीने मार्किंग करून घ्यायचंय. इथे स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आता इथे आपण कंबर घेणार आहोत. कंबर आहे माझं इथे 6.5 इंच, आणि इथे जो टक्स आहे तो टक्स मी किती घेणार आहे, तुम्ही डीप गळ्यामध्ये मी 1.25 इंच टक्स घेणार आहे, म्हणजे 1 इंचाला 2 लाईन कमी आणि नंतर 1.5 इंच मार्जिन इथे मी ऍड करणार आहे. आता टक्स मी का कमी घेतला, तर इथे जे चुन्या वगैरे किंवा फुगा टक्स घेतल्यानंतर आपला हा जो टक्स आपण जास्त घेतला तर हा भाग तो जास्त पसरतो. मी तुम्हाला दाखवणारच आहे, मग तेव्हा तुम्हाला हे डिटेलमध्ये समजणारच आहे. सर्वात पहिल्यांदा आपल्याला गळ्याची मार्किंग वगैरे हे डिटेलमध्ये करून घ्यायला लागेल. ओके, या पद्धतीने आपण इथे फिटिंगची लाईन ड्रॉ करून घेतली. त्याच्यानंतर आपल्याला इथे गळा रुंदी घ्यायची.
आता इथे तुम्हाला शक्यतो डीप गळा असला 10.5च्या पुढे गळा असला तर शोल्डर पट्टी ही 2 किंवा 2.25 इंचाची शक्यतो आता लेडीज ठेवतात, त्याच्यामुळे तुम्हाला पण त्याच हिशोबाने ठेवायचे. तर गळा रुंदी आपल्याला इथे थोडीशी कमी घ्यायची. 2 इंचाला सुद्धा मी गळा रुंदी ही कमी घेतलेली आहे. त्याच्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता गळा मी पुढचा घेणार आहे 6 इंचावरती मार्किंग केलं. इकडनं घेणार आहे मी 2.5 इंचावरती मार्किंग केलं. 2.5 इंचच घ्यायचंय आपल्याला, जास्त नाही घ्यायचंय कारण जास्त पण हेवी माप नाहीये, छोटं माप आहे आपलं हे 32 साईज. या पद्धतीने मार्किंग केलं. आता इथे गळ्याची मार्किंग करून घ्यायची आपल्याला. गळ्याची मार्किंग करून घेतली. त्याच्यानंतर हलकस आपल्याला इथे शोल्डर उतार द्यायचंय 3 लाईनचा. शोल्डर उतार दिल्यानंतर इथे पॉइंट येऊ नये म्हणून ते पण थोडस स्ट्रेट करून घ्यायचं. ओके, तर इथे आर्मोल राऊंड कुठेही कमी होणार नाही. 1 लाईनचं थोडस खाली सरकलं आहे, 1 लाईन इथे आपलं एक्स्ट्रा आलेलं आहे ते कव्हर होऊन जातं. ओके, तर हे तुम्हाला समजलं असेल. 1 लाईनचं किंवा 2 लाईनचं एक्स्ट्रा जरी झालं इथे आर्मोल राऊंड तरी पण जास्त फारसा फरक पडत नाही. सॉरी, इथे आपण फ्रंट साईडचा गळा घेतला, आपल्याला बॅक साईडचा गळा टाकायचा होता. ओके, तर बॅक साईडचा आपला 10.5चा गळा आहे तयार. तर आपण 11 इंचावरती मार्किंग करून घेऊया आणि इथून 3 इंचावरती मार्किंग करणार आहोत. आपण फ्रंट साईडचाच गळा इथे मार्किंग करून घेतला, परंतु आपल्याला बॅक साईडचं आपलं हे कटिंग आहे. गळा रुंदी सेमच असणार आहे. हे बघा अगदी परफेक्ट आले त्याच्यावरती. हे आपल्याला फ्रंट साईडचं कॅन्सल करायचं आहे. 3 इंचावरती घेतलेलं आहे मी. त्याच्यानंतर तुम्ही इथे राऊंड शेप देऊ शकता, कोणताही शेप द्या, काहीच प्रॉब्लेम नाही, तुमच्यावर डिपेंड आहे. इथे हे उतार द्यायला विसरायचं नाहीये. ओके, त्याच्यानंतर आता आपण इथे टक्स आहे त्याचं मार्किंग करून घेऊया. तर मार्जिन सहित मी सेंटर काढते. शिलाई मार्जिन सोडून द्यायची आपल्याला. जी हुकची आपण शिलाई मार्जिन बॅक साईडला घेतली ती सोडून द्यायची. 4.5 इंचावरती मार्किंग करायचं आपल्याला अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूला किती घेतलं, 1 लाईन फक्त कमी येणार आहे. 1/2 इंच न घेता आपण किती 1 लाईन कमी घेतलं, कारण ऑलरेडी गळा हा डीप आहे तो जास्त पसरला जाणार. आता ह्या बाजूने किती कमी करायचं ते आपण बघणार आहोत. तर त्याच्या आधी मी काय करणार आहे, सर्वात पहिल्यांदा कटिंग करून घेऊया आपण. आता इथे मुंड्याचा शेप मी कट करत नाही कारण तुम्हाला दाखवायचंय त्याच्यामुळे. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, इथे नेकचं पण कटिंग करून घेऊया. हे बघा नेकचं कटिंग करून घेतल्यानंतर इथे मी आता जो टक्स आहे आता ते कार्डशीट पेपर आहे त्याच्यामुळे ते आपलं इथे तुम्ही बघू शकता. हे टक्स शिवल्यानंतर इथे जो फॅब्रिक येतो तो खाली येतो. आता सपोज मी 1 इंचाचा फोल्ड केलं इथे, हे बघा 1 इंचाचा सपोज इथे मी फोल्ड केलं, थोडस जास्त होणार आहे ते आपलं. ओके, या पद्धतीने. तर आपण ज्या वेळेस स्केल ठेवणार आता इथे आपण याच्या स्ट्रेट ठेवलं, हे बघा, तर आपलं इथे जे मार्किंग आहे ते कशा पद्धतीने इथे तिरकस हा जो पोर्शन आहे तो आपला खाली येतोय. तर तुम्हाला काय करायचंय, ह्याच्या कटोकट सरळ मार्किंग करायचं. हे बघा इथून स्ट्रेट तुम्हाला मार्किंग करून घ्यायचंय. तुम्हाला इथून हा भाग कट करायचा आहे. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही इथून हा भाग कट करू शकता. तर 1/2 इंच असेल तर 1/2 इंच फोल्ड करून तुम्हाला हा मार्किंग कट करायचंय. ओके, तर अशा पद्धतीने. तर कंपल्सरी मी तुम्हाला म्हणते इथे जास्त डीप गळा असेल तर तुम्हाला 1/2 इंच घ्यायचंय, कमी असेल तर तुम्ही इथे 1/2 इंच घेऊ शकता, पण कंपल्सरी 1/2 इंच तुम्हाला हे क्रॉस मध्ये कट करायचंय. अशा पद्धतीने हे कट केलं. त्याच्यानंतर आता मी इथे टक्स घेतल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता हा जो पोर्शन आहे तो इकडे सरकलेला आहे. आता असं ठेवल्यानंतर ते अगदी स्ट्रेट आहे, परंतु इथे टक्स शिवल्यानंतर आपण जर टक्स शिवला तर तो कशा पद्धतीने आपला हा जो फॅब्रिक आहे तो इकडे येणार आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता
आता मी हा जो बॅक साइड आर्महोल आहे तो सर्वात पहिल्यांदा आपण कट करून घेऊया. सर्वात पहिल्यांदा म्हणजे तुम्हाला जास्त डिटेल मध्ये समजेल. कमी पोर्शन आपण घेतल्यामुळे इथे काय होतं, फुगा पण येत नाही, चून पण येत नाही. परंतु हा जो पोर्शन असतो आपला हा अशा पद्धतीने शोल्डर ह्या बाजूला सेट होतो. त्याच्यामुळे इथे काय होतं, फुगा तयार होतो. जास्त फॅब्रिक असल्यामुळे फुगा तयार होतो. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं, हा जो शेप आहे तो 1.25 इंचावरती न देता तुम्हाला कमी शेप द्यायचा आहे. 1 इंचावरती किंवा पाऊण इंचावरतीच तुम्हाला हा इथून शेप इथे द्यायचा आहे डीप गळ्यामध्ये. अदरवाईज जर तुम्ही 7-8चा गळा असेल तर तुम्ही इथे 1.25 इंचावरती किंवा 1 इंचावरती, 1.25 पण नाही, कमी मापामध्ये 1 इंचावरती दिला तरी चालेल, किंवा रेग्युलर आपलं 1.25 इंच आहे त्याच्यावरती माप दिलं, शेप दिला तरी पण काहीच हरकत नाही. ह्या पद्धतीने तुम्हाला शेप द्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने टक शिवल्यानंतर हा जो पोर्शन आहे हा तुम्ही बघू शकता आपलं हे स्ट्रेट आहे. ओके, आपण इथे कट पण केला नाही, शोल्डर उतार पण दिला नाही, तरी हा भाग वरती वाटतो आणि हा खाली वाटतो. मग ज्यावेळेस तुम्ही हे तिरकस अशा पद्धतीने हे कट करणार तर ते अगदी स्ट्रेट होऊन जातं. हे बघा, बघा तुम्हाला इथे लगेच लक्षात येईल. तुम्ही बघू शकता स्ट्रेट झालं की नाही, शोल्डर उतार दिला की नाही ते वाटतच नाही. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं, आवर्जून शोल्डर उतार द्यायचंय. हा जो पोर्शन आहे तो आपल्याला इथे कट करायचा आहे. तर आपलं जे मेन म्हणजे तुम्हाला मी सांगितलं हे डीप गळ्यामध्ये आवर्जून करायचंय. जे सांगितलं ते मेन आपण इथे कुठून शेप दिला होता, पाऊण इंचावरती, तिथूनच आपल्याला हा आर्महोलचा शेप इथे द्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि हे जे शोल्डर उतार आहे ते शोल्डर उतार पण आपल्याला इथे देऊन घ्यायचंय. तर शोल्डर उतार आपण बॅक आणि फ्रंटचा सेम देणार आहोत. मग आपण फ्रंट साईडचं कटिंग केल्यानंतरच शोल्डर उतार देऊया. ओके, तर अशा पद्धतीने आपलं हे डीप गळ्याचं 32 साईजचं इथे कटिंग बॅक साईडचं झालेलं आहे. ओके, 1.5 इंच मार्जिन घेतलं. इथलं पोर्शन मी कमी केलं होतं, तुम्हाला माहिती आहे 3 लाईनचं मी कमी केलं. तर बॅक साईडचा पार्ट आपला हा कमी भागामध्ये आपण कट केला. आता आपण फ्रंट बाजूचं कटिंग करूया. आता फ्रंट साईडचं कटिंग करण्यासाठी आपल्याला काय करायचंय, फ्रंट बाजूला आपल्याला हुकायसाठी काहीच घ्यायचं नाहीये. तर सर्वात पहिल्यांदा आपलं रेग्युलर प्रमाणे इथे 1.5 इंचावरती मार्किंग करून घेऊया. आता इतकं आपलं 1.5 इंचाचा टक्स नसणार आहे 32 साईज मध्ये, परंतु तरी पण आपण मार्किंग करून घेऊया. जेवढा टक्स असेल तेवढा उर्वरित भाग आपण घेणार आहोत आणि बाकीचं कट करून टाकणार आहोत. या पद्धतीने मार्किंग केलं. आता आपल्याला शोल्डर आपण किती घेतलं होतं, आता फ्रंट बाजूचा जो शोल्डर आहे इथे तुम्ही बघू शकता मायनस पद्धतीनेच आपण केलं होतं. सेम घ्यायचंय, जास्त याच्यामध्ये हे करायचं नाहीये आपल्याला बॅक आणि फ्रंट. त्याच्यासाठी मी शोल्डर कट केलं, म्हणजे शोल्डर उतार दिला नाही, म्हणजे जेणेकरून आपण सेम मार्किंग करून घेऊया इथे. तर इथे आपण सेम मार्किंग केलं तर काय होणार, फ्रंट बाजूला आपलं ब्लाऊज हे टाईट होणार. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, फ्रंट बाजूचा पार्ट आहे ना ते आपण निम्म शोल्डर, आता आपलं निम्म शोल्डर किती होतं 7 इंच, तर 7 मधून आपण किती मायनस केलं होतं, किती मायनस केलं होतं 2.25. तर आता आपण 7 मधून फ्रंट बाजूला आहे ना फक्त 2 इंच मायनस करणार आहोत. म्हणजे आपल्याला 5 इंचचे शोल्डर इथे पूर्ण घ्यायचे. तर 5 इंचावरती इथे आपण मार्किंग करून घेऊया. सर्वात पहिल्यांदा 5 इंचावरती मार्किंग करायचंय. हे बघा अशा पद्धतीने हे 5 इंचावरती मार्किंग केल्यानंतर ना तुम्हाला जसंच्या तसं हे मार्किंग करून घ्यायचंय, किंवा तुम्ही आर्महोलचं शेप नवीन इथे तयार करू शकता अशा पद्धतीने. ठीक आहे, तर आता इथे आपल्याला छातीचं मेजरमेंट आपण घेऊया. तर इथे कम्प्लीट माझं 8 इंच येते. हे बघा 8 ला म्हणजे 1 लाईन कमी आहे फक्त. अगदी परफेक्ट माझं मेजरमेंट हे फ्रंट बाजूचं 8 इंच, 32चा चौथा भाग 8 इंच परफेक्ट येते. हे बघा इथे तुम्ही बघू शकता परफेक्टच येते, जास्त फारसा फरक पडत नाहीये, सेम येते. हे बघा 1.5 इंच अगदी परफेक्ट 8.5 इंच येते. हे बघा इथून तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही डीप गळ्याचं कटिंग करता तर बॅक साईडला शोल्डर मधून थोडंसं 2-3 लाईनचं शोल्डर हे जास्त मायनस करायचं आणि फ्रंट बाजूचं हे कमी करायचं.
आता तुम्ही म्हणणार की ताई हे कशा पद्धतीने करायचं, ज्यावेळेस तुम्ही कटिंग करणार त्यावेळेस तुम्हाला बरोबर ते त्याच्यामध्ये गेल्यानंतर ते बरोबर समजणार आहे. ओके, 5 इंच आपण इथे शोल्डर घेतला तर इकडे पण 5 इंचाचं शोल्डर घ्यायचा फ्रंट बाजूला. सेम कटिंग केलं असतं, सेम शोल्डर ठेवून तर काय झालं असतं, फ्रंट बाजूचा पार्ट हा छातीमध्ये टाईट झाला असता. आता इथे मी मार्किंग करून घेत आहे नवीन आर्महोल, कारण आपण प्रिन्सेस मध्ये तयार करत असतो. आणि इथे आपल्याला अर्धा इंच हे क्रॉस कंपल्सरी द्यायचंय. आता इथे आर्महोल आपला हा शेप थोडासा पुढच्या बाजूने येणार आहे, ह्या पद्धतीने आर्महोलचा शेप द्यायचा आहे. हा आपल्याला कॅन्सल करायचा आहे. आपली सेम उंची असणार आहे 14.5 इंच, ती उंची घेऊन घ्यायची. 14.5 त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचंय, म्हणजे 15 इंचावरती फ्रंट बाजूचा पार्ट आपल्याला हा कट करायचा आहे. कारण फ्रंट बाजूला आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेत असतो. आता इथे आपल्याला 6.5 इंच, तर नंतर आपण मार्किंग करूया कमरेचं. ओके, सर्वात पहिल्यांदा आपण इथे प्रिन्सेसचा गळा घेऊन घेऊया. तर शोल्डर आपल्याला इथे आपण किती घेतला तितकं शोल्डर इथे ठेवून मोजून घ्यायचंय, कारण आपण मायनस पद्धती केलं ना, त्याच्यामुळं शोल्डर मोजून घेतलं. ते शोल्डर किती ठेवलं तर इथे गळा रुंदी ही आपली 2 इंचाची आलेली आहे आणि बॅक साईडला थोडी कमी घेतली. परंतु काय आहे, आपले शोल्डर हे बरोबर येणार आहे, कारण शोल्डरची पट्टी आपली मेन महत्वाची. 6 इंचावरती मार्किंग केलं, इकडे 2.5 इंचावरती मार्किंग केलं. आता इथे आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे राऊंड शेप. ओके, आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला 32चा 10वा भाग घ्यायचा आहे, म्हणजे त्याचा येणार आहे 3.2, 3.25 इंच. 3.25 इंचावरती इथे मार्किंग करून घेतलं. स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आपल्याला. आता वरच्या बाजूने आपल्याला घ्यायचं आहे टक्स पॉइंट. आता टक्स पॉइंट किती येणार आहे, 32चा 4था भाग किती येणार आहे, 8 इंच. त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच ऍड करायचं आहे, तर तो येणार आहे 9 इंच. ओके, तर हे थोडस 6 इंच जास्त वरती होतंय, तर थोडस आपण इथे 5.6 इंच थोडस खाली घेऊया, म्हणजे 9.25 इंचावरती टक्स पॉइंट देणार आहोत. जास्त हाईट असली तर थोडंफार अर्धा इंच कमी जास्त करायला लागतं त्याच्यामध्ये, म्हणून मी 1.25 इंच 4था भाग अधिक 1.25 इंच घेतला. ओके, आता इथे मी काय करणार आहे, 1.25 इंचाच टक्स घेणार आहे दोन्ही बाजूला. 1.25 इंच, इकडे पण 1.25 इंच. टक्स रुंदी आपली कमी असणार आहे, इथून 2.5 इंच वरती यायचंय. नॉर्मली आपल्याला शेप देण्यासाठी फक्त हे मार्किंग करते मी, दुसरं कशासाठी नाही. हे बघा, असं मार्किंग करून घेतलं ना, शेप देण्यासाठी खूप सोपं पडतं आपल्याला. नंतर आपल्याला काय करायचंय, इथे स्ट्रेट आपल्याला ही लाईन या पर्यंत घ्यायची, म्हणजे इथून जवळजवळ 1 इंचापर्यंत आपल्याला वरती मार्किंग करायचंय. इथे मार्किंग केल्यानंतर इथून काय करायचंय, या बाजूला 3 लाईन आणि वरच्या बाजूला 3 लाईन, अशा पद्धतीने लाईन ड्रॉ करायची. आता दुसरं स्केच पेन वापरते, म्हणजे शेप तुम्हाला समजेल. इथे या पद्धतीने घेतलं मी. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं, इथे प्रिन्सेसचा शेप आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे. सर्वात पहिल्यांदा वरच्या बाजूने शेप मी इथे देऊन घेत आहे. शेप दिल्यानंतर हा शेप सुद्धा एक लाईनने थोडासा खाली सरकतो. हे बघा, कारण 32 साईजचं जास्त चेस्ट पण जास्त हेवी नसते त्याच्यामुळं. ठीक आहे, इथून थोडस स्ट्रेट घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे बघा, ह्या पद्धतीने. आता इथे मला ह्या लाईन वरती माझं 1 नंबरच्या लाईन वरती इथे जॉईंट झालं, तर तिथून हे अंतर किती आहे, 3 इंच. तर इथून पण माझं हे 3 इंच यायला पाहिजे. सो मी अशा पद्धतीने 3 इंच पुढे जातं माझं. तिथून आपल्याला ही स्ट्रेट लाईन खालीपर्यंत घ्यायची आहे.
घेतली, अर्धा इंच खाली यायचंय. अर्धा इंच इथे ऑलरेडी मार्किंग आहे आपलं, ते मार्किंग करून घ्यायचंय आपल्याला. ओके. आणि नंतर आपल्याला हे आर्महोलचा शेप इथे द्यायचा आहे. हा नवीन आर्महोल तयार होतो आपला. ठीक आहे. आता इथे नवीन आर्महोल दिला की काय होतं, हा जो प्रॉब्लेम आहे तो चेक करून बघायचा आपल्याला. हे चेक करायला विसरायचं नाही. आर्महोल आपलं व्यवस्थित मॅच होतं का नाही ते चेक करायचंय आपल्याला. अशा पद्धतीने चेक. हे बघा अगदी परफेक्ट आपलं इथून हे राऊंड येणार आहे अशा पद्धतीने. ठीक आहे. हा आर्महोल आपला नवीन तयार होतो. मग इथे पण आपल्याला चेक करून बघायचंय. तुम्ही बघू शकता हे मेजरमेंट इथे मायनस होतं ना आपलं, त्याच्यामुळे ते काय होतं, मायनस होऊन जातं. म्हणून आपल्याला इथे चेक करायचंय. तर 8 इंच इथे परफेक्ट आपलं मेजरमेंट हे घ्यायचंय आणि नंतर 1.5 इंच मार्जिन ऍड करायचंय. हे बघा तुम्ही बघू शकता. तुम्ही हे मायनस जरी पण नाही केलं तरी तुम्हाला नंतर हे मेजरमेंट घ्यायलाच लागतं, कारण इथला हा पोर्शन आपला कट होणार आहे. मग तो कमी होऊन जातं चेस्टचं माप आणि त्याच्यामुळे काय होतं, इकडे आपलं जे मार्जिन वगैरे असतं ते कमी पडतं आणि मग इथे आपल्याला गळ्याच्या साईडला काय होतं, खेचल्यासारखं होतं, ओढल्यासारखं होतं. त्याच्यामुळे काय करायचंय तुम्हाला हे चेक करून बघायचंय. ठीक आहे. अशा पद्धतीने मी हे व्यवस्थित तुम्हाला इथे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. असं तुम्हाला कोणीच सांगणार नाही. इथे थोडीशी स्ट्रेट लाईन करून घ्यायची आपल्याला. इथे आपला मेन पॉइंट येणार आहे. तुम्हाला जास्त अजून खोलगट पाहिजे, म्हणजे जास्त गोलाकार आकार पाहिजे असेल तर हा शेप अशा पद्धतीने फिरवायचा आहे. ठीक आहे. थोडंसं आतमध्ये या पद्धतीने येऊ द्यायचं. आता इथून वरच्या बाजूला काय करायचं, 1 इंच वरती यायचंय. आता रेग्युलर केच पेन वापरते मी. ते इथून ड्रॉ करायचंय. इथून आपला 1.25 इंच हा जो टक्स आहे तो 1.25 इंच इथे मार्किंग करायचंय. फ्रंट बाजूला आपल्याला हुकायसाठी घ्यायचं नाहीये, ते पॅक असणार आहे, म्हणून इथे मी डायरेक्ट जॉईन केलं. ओके. त्याच्यानंतर आता इथे आपल्याला काय करायचंय, कमरेचं मेजरमेंट घ्यायचंय. कंबर तुमचं किती आहे इथून टाकायचंय 6.5 इंच. हे 1.25 इंच आपल्याला इथे घ्यायचंय. 1.25 इंच इथे ऍड केलं आणि 1.5 इंच आपली मार्जिन ऍड करायची. अशा पद्धतीने हे इकडे घेतला आणि हा एक टक्स इकडे प्लस केला, म्हणजे आपलं इथे इक्वल मध्ये झालेलं आहे. ठीक आहे. तर तुम्हाला काही जे मेजरमेंट काढते ते तुम्हाला समजत असेल, काही शंका असतील तर परत विचारू शकता. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, बॅक साईडचा पार्ट घ्यायचा आहे. हा जसाचा तसा थोडासा ठेवायचा आहे तुम्हाला इथे. ठीक आहे. ठेवल्यानंतर इथे मार्किंग करायचंय. जितकं तुम्हाला मायनस तिथे जिथवर येईल तिथवर तुम्हाला चेक करायचंय. नंतर आपल्याला हा जो पॉइंट आहे तो पण चेक करून बघायचा आहे. तर इथे 5.6 इंच येते. इकडे पण आपलं अंतर हे तितकंच यायला पाहिजे, 5.6 इंच. शक्यतो हे राऊंड शेप मध्ये येतं ना, इथे 3 लाईनचं वगैरे कमीच करून घ्यायचंय. अगदी परफेक्ट येतं आपलं मेजरमेंट. अशा पद्धतीने आपलं हे प्रिन्सेसचा इथे संपूर्ण 32 साईजचं डीप गळ्याचं कटिंग आपण इथे केलेलं आहे. ठीक आहे. तर तुम्हाला काही शंका असतील तर परत तुम्ही विचारू शकता. आर्महोल राऊंड आपलं परफेक्ट आलेलं आहे. तर आता इथे आपल्याला काय करायचं, कटिंग करून घ्यायचंय. शोल्डर जे उतार आहे ते आपण नंतर देऊया. आता इथे बऱ्याच ताई कन्फ्युजन झालं असेल, शोल्डर मायनस तुम्ही काय इतकं, मेन म्हणजे सर्व तुम्हाला इथे समजलं असेल, शोल्डर मायनसचा तुमचा इथे प्रॉब्लेम असेल. आता तुम्ही म्हणणार की ताई फ्रंट बाजूला तुम्ही शोल्डर 5चा घेतलं, बॅक साईडला तुम्ही 5.25चा घेतलं, 2 लाईनचा फरक आहे. परंतु आपलं हे जे शोल्डर आहे टीच करताना आपलं गळ्याचं जे गळा रुंदी आहे त्याच्यामध्ये डिफरन्स पडलेला आहे, परंतु इथे शोल्डर मध्ये नाही फरक पडलेला आहे. आपला अगदी परफेक्ट आपला हे मेजरमेंट इथे आलेलं आहे. ओके. तर ज्यावेळेस स्टिच करणार, ब्लाऊज जॉईंट वगैरे करणार, ते अगदी परफेक्ट येणार आहे. कुठेही कमी जास्त पडत नाही किंवा आर्महोल राऊंड वगैरे आपलं जास्त होणार असं पण होत नाही. अगदी परफेक्ट येतं. त्याच्यामुळे तुम्हाला निवांत इथे जसं मी कटिंग सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला इथे कटिंग करायचंय. ठीक आहे.
इथून आपल्याला हे टक्स मायनस करायचं आहे. इथे येणार आहे आपलं. त्याच्यानंतर हे इथून या पद्धतीने कट करायचं. ठीक आहे. गळा कट करून घेऊया आपण. आता इथे आपल्याला शोल्डर उतार द्यायचा आहे. तर हा शोल्डर उतार तुम्हाला शोल्डर जी पट्टी आहे ती अगदी करेक्ट ठेवायची आहे. ठेवल्यानंतर तुम्हाला इथे हे परफेक्ट असं मायनस करून घ्यायचं. हे बघा या पद्धतीने दोन्ही इक्वल मध्ये होतं. आता तुम्ही म्हणणार की ताई इथे उंची कमी पडणार नाही, तर बिलकुल नाही कमी पडत, कारण गळा हा मागच्या पसरला जातो आणि आपलं हे लेंथ पण त्याची थोडीशी वाढली जाते. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं, ही शोल्डर उतार डीप गळ्यामध्ये करूनच घ्यायचंय. ते कंपल्सरी करून घ्यायचंय. आता इथे तुम्हाला हे जे आपलं कट केलेलं आहे ते बरोबर आहे का नाही ते कसं चेक करायचं, हे परफेक्ट ठेवायचे. ज्यावेळेस तुम्ही मार्जिन वाढवणार कपड्यावरती त्यावेळेसच तुम्हाला ते हे टोक पुढे सोडायचंय, नाही तर मग अन्यथा नाही. पेपरवरती तुम्हाला जसंच्या तसं चेक करून बघायचंय. हे बघा अगदी परफेक्ट आपलं हे मेजरमेंट येत आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता, कुठेही कमी जास्त झालेलं नाहीये. तर परफेक्ट असं आपलं हे प्रिन्सेस कट ब्लाउज हे कट झालेलं आहे. फ्रंट बाजू बाहीचं कटिंग जे आहे ते आपलं सेम असणार आहे. आर्मोल राऊंड नुसारच तुम्हाला कटिंग करायचंय. अजून काही शंका असतील तर परत तुम्ही मला विचारू शकता. तर आपलं फ्रंट बाजूचं ज्यावेळेस जोडून जाईल ते आर्मोल बघा या पद्धतीने इथे अशा पद्धतीने ठेवल्यानंतर हा शेप तयार होतो. परंतु ते अजून ज्यानंतर इकडे पण जोडून झालं का ते परफेक्ट असा आर्मोलला शेप येतो. तर तुम्हाला ह्या पद्धतीने कटिंग केल्यानंतर काय होतं, इथे जो प्रॉब्लेम येतो फुगा वगैरे येतो ते येत नाही. मेन म्हणजे टक्स रुंदी पण आपली इथे वाढते. अशा पद्धतीने केली तर तुम्ही बघू शकता. आता तुम्ही म्हणणार इथे टक्स रुंदी कमी घेतली, परंतु हे अशा पद्धतीने जॉईन केल्यानंतर ऑलरेडी इथे टक्सची रुंदी ही वाढली जाते. त्याच्यामुळे ब्लाऊज हे परफेक्ट आपलं अंगामध्ये बसतं. त्याच्यामुळे तुम्हाला बिंदास्त ह्या पद्धतीने कटिंग करायचंय. आता इथे तुम्ही बघू शकता जवळजवळ फुल बस्ट मध्ये आपल्या इथे थोडंसं लुजिंग यायला पाहिजे, ते पण आलेलं आहे. तर व्हिडिओमध्ये काही शंका असतील तर परत तुम्ही विचारू शकता. काही समजलं नसेल तरी सुद्धा तुम्ही कमेंट्स करू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.